रणजीत राणा कि हिंदुस्तान सबका है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने भाई भाई। तो कभी जातिवादी की बातें करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा। इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने, इस बार छोड़ी नहीं जाएगा डायरेक्ट। भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर रील तयार करून नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि जीवे मारण्याची धमकी। अमरावतीच्या माजी खासदार नवनीतजी राणा यांना इन्स्टावर एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून शिवीगाळ करण्यात आली तथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हा प्रकार 6 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी समोर आला। या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी 7 ऑगस्ट रोजी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणाऱ्या ईसाबाई नामक इंस्टाग्राम यूजर विरुद्ध 7 ऑगस्ट रोजी दुपारी गुन्हा नोंद केला। इंस्टाग्रामवर गुन्ह्याच्या आक्षेपावर व्यक्त करत आलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ दिसला। तो व्यक्ती त्या 1 मिनिटाच्या व्हिडिओद्वारे नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व त्यांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या यूजर विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये जीवे मारण्याची धमकी शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात राजापेठ पोलीस पुढील तपास करत आहेत। 8 ते 8:30च्या दरम्यानमध्ये मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्माननीय सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसाभाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तू म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको, नाही तर तुला मारून टाकेल, तुला अश्लील शिवीगाळ केल्या। अश्लील शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर असा तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे। आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला संबंधित PI साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर ईसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरू शकतात, कुठेही राहू शकतात। आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत बा तुला खूप लोकांनी मारलं, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी, त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला। तशी तक्रार या ठिकाणी राजापेठ पोलीस स्टेशनला दिलेली आहे।